आईचं तर बोलण्याचा नाद करायचं नाही बघा भावानो. वेलकम बॅक गाय. तयार बियार होऊन कुठं निघालं म्हणशीला, चाललंय बघा सहकुटुंब यल्लमगुडला. हो मस्त पैकी चाललं बघा कारमानी बसून. मग काय एक स्टॉप घेतला बघा, देवाचं मंदिर होतं. मग पाया पडून तर जायलाच लागते. रोडाच्या बाजूलाच आहे बघा करम्मा देवीचं टेम्पल. मग काय पाया पडायला गेलो बघा. खरं एवढं पॉझिटिव्ह वाईब आलं तर का नाही, एक नंबर दर्शन झालं बघा. मम्मी त्यांनी बी थांबलेलीत बघा तिकंड काय हो, थेट मुन्नोली मलप्रभा नदीच्या काठावर येऊन पोहोचला बघा. इथं शिवलिंगचं पूजा करायचं होतं. मग काय मस्त पैकी पूजा तीन करून घेतलीत बघा मम्मी त्यांनी. पूजा तीन आम्ही करून घेतलं. सुशील तर बूटच काढत नव्हता. तिकंड काय हो, सौंदत्तीला निघालं बघा. जुगलभावीला जायचं होतं. मग जुगलभावीला येऊन पोहोचलं बघा भावानो. तिथं येऊन बघते तर एवढी गर्दी होती का नाही. मग असून दे म्हटलं आता जाऊन बघायचं, आंघोळ तीन करायचं. मग काय हो, आंघोळ बिंगोळ करून फ्रेश झालं बघा. लिंब लेसून थांबलेलो बघा. मग काय हो, या मंदिरच्या का नाही गोल फेऱ्या मारायला लागते लिंब लेसून. मग भारी झालं बघा. नेमतीन लेसून आम्ही फेऱ्या मारलो. मग मम्मी त्यांनी निवद करली देवाला दाखवायसाठी. मग फ्रेश येऊन थांबलेलो बघा, पायातीन पडून घेतलो देवाचं. मग आता गेलो बघा दर्शनच्या लाईनीला. दर्शन तर एक नंबर झालं बघा. मग तिकंड काय आता जेवायचं म्हणून कुठं तर जागा हुडकालं. मस्त पैकी एक झाड दिसलं. मग त्या झाडाखाली जेवायला बसलं बघा सहकुटुंब. एक नंबर जेवण झालं. मग तिकंड काय हो, डोंगरावर जायचं बघा देवीचं दर्शनासाठी. मग निघालो बघा डोंगरावर तर येऊन पोचलो. खरं एवढं भयानक ऊन होतं का नाही. मग काय हो, मेन कमान दिसली का नाही. मम्मी त्यांनी वट्टीचं सामान घेतलीत. मग काय दर्शनाला जायला म्हणून गेलं बघा. गर्दी बी खूप होती, शुक्रवार होतं म्हणून आम्ही काय म्हटलं तर बघितलंय तर इथं आता व्हीआयपी लाईन मध्ये घुसलं बघा. तिकंड काय हो 500 रुपये घालतीत एकट्याला. मग सुशीलानी मी चाललं बघा रांगीतनं. मग काय हो, दर्शन बी एक नंबर झालं बघा. दर्शन तर भारी झालं. मग आई त्यांनी म्हणते जरा गार काय तर पिऊया. मग आईसनी गार पाजवलं. तिकंड परशुरामच्या मंदिराला चाललं बघा. ते बी दर्शन मस्तपैकी झालं आमचं. सुशीलानी मी लवकर आलं बघा गाडीपाशी. पप्पा बसलेले तेच. मग मम्मी त्यांचं वाट बघत थांबलेलं. मम्मी त्यांनी आली. आईचं तर काय बोलणं संपत नव्हतं बघा. कॉमेडी वाले ते येऊन पोचलं बघा सोगलला. डोंगरावरला कडचं दगड बघून तर बघते पडतेच वाढते बघा. मग काय हो, तिकंड मस्तपैकी चाललं बघा. पायऱ्या चढून वर समोर आल्यावर लेक दिसलं बघा. इकंड वाटतं पाणी पडते हो, उन्हाळा म्हणून नाही बघा. माकड तर लई चॅप्टर दिसालत म्हणून तिकंड काय हो, मम्मी त्यांनी तर पायऱ्या चढालती बघा. मी तर वर येऊ आलतो पटपट पायऱ्या चढून. सुशीलाने मी वर येऊन भोलेनाथची मूर्ती बघून बघा अंगातलं सगळे थकावट. डोंगरावरनं बघताना एवढं भारी वाटालतं का नाही भावानू. हे दगडातनं बघा खालनं जायचं असते बघा. बाकीची चाललेलीत, मी काय जायला गेलो नाही. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. महादेव महादेव नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर सोगल सोमनाथ मध्ये येऊन तर बघा भारी सगळं दर्शन झालं. तिकंड काय हो, पायऱ्या उतराल तर मम्मी तर पायऱ्या मेजालती बघा केवढ्या आहेत म्हणून. एवढ्यावर काय लिहिल्यात बघा, इचलकरंजी आणि नंबर लिहून गेल्या. तो इचलकरंजीचा तो माणसा तर नाद करायचा नाही. ट्रिप तर एक नंबर झालतं बघा. मग काय बेळगावला जायला निघालं बघा भावानो. इथपर्यंत ब्लॉग आवडला असला तर फॉलो लाईक करून जावा.